शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते आज राजस्थानातल्या झुंझुनू इथे एका कार्यक्रमात पीक विमा दाव्यांच्या रकमेचं वितरण होत आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या सुमारे 30 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 3,200 कोटी रुपये जमा केले जाणार आहेत। हा पहिला हप्ता आहे, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात आज पैसे येणार नाहीत त्यांनी काळजी करू नये। सुमारे 8,000 कोटी रुपये नंतर जारी केले जातील अशी माहिती त्यांनी दिली। अभी हम पहली किस्त डाल रहे हैं। मैं लगातार सचेत हूं और जनवरी से जून तक जो किसानों को नुकसान हुआ उसकी क्लेम बनी है 11,000 करोड़ रुपया। लगभग 8,000 करोड़ रुपया बाद में किसानों के खातों में डाली जाएगी। इसलिए जिन किसानों के खाते में आज राशि नहीं आ रही वो ये ना सोचें कि हमारा क्या होगा। आपके खाते में भी पैसा आएगा और ये पैसा समय पर आएगा। इसलिए हमने ये भी तय कर दिया है कि अगर बीमा कंपनी क्लेम सेटल होने के बाद निर्धारित समय सीमा पर पैसे जमा नहीं करती तो उसको 12% ब्याज भी किसान को देना पड़ेगा। वो पैसा किसान के खाते में जाएगा। प्रधानमंत्री पीक विमा योजनेतल्या गेल्या वर्षीच्या खरीप आणि रब्बी हंगामातल्या दाव्यांची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा केली जाणार आहे। यामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना खरीपातल्या नुकसान भरपाईपोटी 809 कोटी तर रब्बीसाठी 112 कोटी असे एकंदर 921 कोटी रुपये मिळणार आहेत। पीक विमा योजना आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली आहे। विमा कंपनीनं दाव्यांनंतर निर्धारित वेळेत पैसे जमा केले नाहीत तर त्यांना 12% व्याज द्यावं लागेल, जे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल असा निर्णय घेण्यात आल्याचंही कृषी मंत्र्यांनी यावेळी सांगितलं। भारताच्या